हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं स्वजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतुसे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या ईशोपनिषद अभ्यासक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आपण ईशोपनिषदामधील मंत्र 12 पर्यंत चर्चा केली होती काल। आज 13 पासून पुढे चर्चा करणार आहोत। तर मंत्र नंबर 12, 13 आणि 14 यामध्ये 3 प्रकारच्या उपासनेचं वर्णन केलेलं आहे। योग्य आणि अयोग्य अशा 3 प्रकारच्या उपासनेचं वर्णन केलं आहे। तर कालचा जो श्लोक होता 12 नंबर, त्यामध्ये अंधतम प्रविशन्ति ये संभूती उपासते ततो भूया इव ते तमो यहु संभूत्याम रताः। जे लोक असंभूतीची उपासना करतात, असंभूती म्हणजे काय, कोण सांगेल? हा, तर या ठिकाणी देवी देवतांचा उल्लेख केलेला आहे असंभूती म्हणून। जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात ते सर्वजण असंभूती या वर्गामध्ये मोडले जातात। तर यांची जे पूजन करतात ते गहन अंधकारात प्रवेश करतात। तर याबद्दल सर्वांना स्पष्टीकरण आलं असेल जे काल उपस्थित होते त्यांच्यासाठी, ठीक आहे। आणि जे निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात ते त्याहूनही अधिक गहन अंधकारामध्ये प्रवेश करतात। तर याच्याबद्दल आपण चर्चा केली होती, मला स्पष्टीकरण आलं असेल, ठीक आहे। संभूतीची उपासना या ठिकाणी या टेबलमध्ये जे दिलं होतं आपण काल, संभूती म्हणजे निराकार ब्रह्माची उपासना।
पण तीही जर चुकीच्या पद्धतीने करत असाल तर नक्की गहन अंधकारामध्ये प्रवेश करतो तो मनुष्य. तर निर्विशेष ब्रह्मामध्ये कोणते प्रकार आहेत? 2. कोण सांगेल? हात वर करायचं. मला तुम्ही सगळेजण बोलताना खिचडी ऐकायला येते. हा, काय? ब्रह्मवादी आणि हा. तर या श्लोकामध्ये 12 नंबर मध्ये ब्रह्मवादी बद्दल बोललं जातं की मायावादी बद्दल बोललं जातं? कोण बोललं ब्रह्मवादी बद्दल? ओके, ठीक आहे, मला समजलं कालचा विषय. आज 13 नंबर श्लोकामध्ये चर्चा करू आपण. श्लोक नंबर मंत्र आहेत ते. मंत्र नंबर 13 मध्ये संभूतीचा जो परिणाम आहे, जसं 10व्या श्लोकाचं जे मिनिंग आहे, 10व्या मंत्राचं जे मिनिंग आहे, विद्येचा जो परिणाम होता, एक विद्येचा परिणाम वेगळा येतो आणि दुसऱ्या विद्येचा परिणाम वेगळा असतो. तशाच प्रकारे या ठिकाणी संभूतीचा जो फळ आहे, संभूतीचं फळ एक प्रकारचं आहे आणि असंभूतीचं फळ हे वेगळ्या प्रकारचं आहे. तर या ठिकाणी भगवंतांची जी पूजा आहे, उपासना आहे, याचं वर्णन केलेलं आहे. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवंतांची पूजा कशी सर्वश्रेष्ठ आहे याचं वर्णन करून सांगतात. ठीक आहे. तर या टेबलमध्ये संभूती म्हणजे 13 नंबर श्लोकाबद्दल बोलतोय आपण. संभूती म्हणजे संभूती म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांची उपासना, आणि असंभूती म्हणजे परम सत्या व्यतिरिक्त किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांव्यतिरिक्त जी पण उपासना विधी आहे ते म्हणजे असंभूती म्हणजे मध्ये येतं. मग याच्यामध्ये प्रभुपाद देवी देवतांची जी उपासना आहे त्याचं अगोदरच 12 नंबर मंत्रामध्ये वर्णन केलं तात्पर्यामध्ये. त्या व्यतिरिक्त प्रभुपाद तात्पर्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं वर्णन करतात. असंभूतीच्या नावाने कोणकोणत्या गोष्टींचा या समाजामध्ये उदय झालेला आहे आणि ह्या अल्टिमेट जीवाचं कसं कल्याण करण्यामध्ये असमर्थ आहेत यांचे दोष प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. तर श्लोक नंबर 13 आपण चर्चा करू. अन्य देवाहु संभवात् अन्य दाहुर संभवात् इति शुश्रूमधीराणाम् येनस्तद्विचक्षिरे. अन्य देवाहुर संभवात्. अन्य म्हणजे वेगळे. असं म्हटलेलं आहे की संभवात म्हणजे सर्व कारणांचे कारण जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत त्यांची पूजा हे केल्याने एक वेगळ्या प्रकारचं फळ प्राप्त होतं. त्यानंतर अन्यत आहुर संभवात, जे अन्य भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची पूजा सोडून इतर जे पण पूजन करण्याची जे प्रथा पडलेल्या आहेत यांचं जे फळ आहे हे वेगळ्या प्रकारचं फळ प्राप्त होतं असंभवात. आणि हे कुणाकडून ऐकलेलं आहे? इति शुश्रूमधीराणाम ये नसतात विचचक्षिरे. संभूत जी पूजा आहे, भगवान श्रीकृष्णांची पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची पूजा, ही जी उपासना पद्धती आहे ही अधिकृत का मानली जाते? कारण धीर पुरुषाकडून याचं श्रवण केलेलं आहे म्हणून हे अधिकृत मानलेलं आहे. ट्रान्सलेशन. असे म्हटले जाते की सर्व कारणांचे कारण भगवंतांचे पूजन केल्याने एक प्रकारचे फळ मिळते, तर जे परम सत्य नाही त्याची पूजा केल्याने दुसऱ्या प्रकारचे फळ मिळते. समजलं इथपर्यंत? भगवंतांची पूजा केल्यानंतर एक प्रकारचं फळ मिळतं आणि भगवंतांना सोडून इतर जेवढ्या पण गोष्टींची आपण पूजन करतो, देवी देवता असो, ब्रह्मज्योती असो किंवा मानव समाज असो किंवा कोणत्याही गोष्टीचं पूजन करत असतो तर त्याचं फळ वेगळं मिळतं. हे सर्व धीर पुरुषांकडून ऐकायला मिळते ज्यांनी त्याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. ओके.
जसं मंत्र 10 मध्ये विद्येचं वर्णन केलेलं आहे, तसंच या ठिकाणी उपासनेचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये एक गोष्टीचं सर्वप्रथम खंडन करतात की यतो मत तथोपत, हे जे स्लोगन आहे इतिहासामध्ये बरेच लोकांनी याबद्दल एक समाजामध्ये याचा प्रचार केलेला आहे. यतो मत तथोपत म्हणजे काय, तुम्हाला जे योग्य वाटतं तो तुमचा आध्यात्मिक मार्ग आहे. मग तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना करा किंवा काहीही करा, तर ते तुमचं मत अधिकृत आहे. असं तुम्हाला जो देव भावतो त्या देवाला तुम्ही सर्वोत्तम माना. पण याच्यामध्ये अधिकृतता तेव्हा संभव होते जेव्हा धीर पुरुषाकडून, जेव्हा आपण ज्ञान ग्रहण करतो, जेव्हा धीर पुरुषाचा विषय येतो तेव्हा परंपरेचा विषय येतो, है ना. तर ज्या लोकांना परंपरा नाही ते लोक आपण कधी अधिकृत मानत नाहीत. त्यामुळे अशा पूजकांचं, अशा मतवादी लोकांचं प्रभुपाद या ठिकाणी खंडन करतात. ओके, वाचा चालू माहिती. या मंत्रामध्ये धीर पुरुषाकडून श्रवण करण्याची पद्धत मान्य करण्यात आली आहे. प्राकृत जगतातील परिवर्तनामुळे विचलित न होणाऱ्या प्रामाणिक आचार्याकडून श्रवण केल्याशिवाय दिव्य ज्ञानाची गुरुकिल्ली लाभणे शक्य नाही. आपल्या धीर आचार्याकडून श्रुती मंत्र किंवा वैदिक ज्ञान श्रवण करणारे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु वैदिक शास्त्रात उल्लेख न केलेले काहीही प्रस्तुत करीत नाहीत. भगवद्गीतेत 9.25 धीर पुरुषाबद्दल आपण मंत्र नंबर 10 मध्ये विस्तृत चर्चा केलेली. सेम धीर पुरुषाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी धीर पुरुषाची गरज होती, अधिकृत जे ज्ञान आहे त्या प्राप्तीसाठी धीर पुरुषाकडून ते ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. या ठिकाणी धीर पुरुषाचं काम काय आहे, अधिकृत जी भगवंतांची पूजा विधी आहे त्या अधिकृत पूजा विधीचं जे ज्ञान आहे ते धीर पुरुषाकडून आपण प्राप्त केलं पाहिजे. तर धीर पुरुष कोण आहे याची आपण चर्चा केलेली आहे. ओके, धीर कृष्ण भाऊ, हरे कृष्ण. भगवद्गीतेत 9.25 स्पष्ट सांगितले आहे की पितरांची पूजा करणारे पितृलोकात जातात. या जगात राहण्याची योजना आखणारे जडवादी लोक इथेच राहतात आणि सर्व कारणाचे परम कारण श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा न करणारे त्यांचे अनन्य भक्त भगवद्धामात त्यांची प्राप्ती करतात. इथे श्री ईशोपनिषदातही अशी पुष्टी केली आहे की विभिन्न प्रकारची पूजा केल्यावर विभिन्न प्रकारचे फळ प्राप्त होत असते. भगवंतांच्या पूजनाने आपण निश्चितच भगवद्धामात त्यांची प्राप्ती करू. चंद्रदेव किंवा सूर्यदेवासारख्या देवतांची पूजा केली तर निशंकपणे त्यांच्या घराची प्राप्ती करू. आणि जर योजना आयोग, काम चलाऊ, राजकीय तडजोडीचे ओझे वाहून या अभद्र ग्रहावरच आपल्याला राहायचे असेल तर निश्चितच आपण तसेही करू शकतो. ज्या लोकांना हे जग सोडायचं नाहीये त्यांच्यासाठी हे जग म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचं ठिकाण आहे. ठीक आहे, फक्त शरीर परिवर्तन करत राहतील. पण वैदिक शास्त्र आपल्याला सांगतं की हे जे मनुष्य जीवन आहे एका जंक्शन प्रमाणे आहे. रेल्वे स्टेशनचं जे जंक्शन असतं तर ते जंक्शनवरून अनेक ठिकाणी रेल्वे जातात, है ना. मुंबईला जाणारी रेल्वे आहे, दिल्लीला जाणारी आहे, कोलकात्याला जाणारी आहे. कोलकात्याला जाणारी ट्रेन मुंबईला जाते असं आहे का? कधीच पॉसिबल नाही, है ना. प्रत्येक ट्रेन आपली निर्धारित समय से चलते, है ना. निर्धारित ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी पोहोचते. तर तशा प्रकारे सगळ्यांचं जे गंतव्य आहे असं काही लोकांची मान्यता आहे. प्रभुपाद या ठिकाणी हे सांगतात की या समाजामध्ये असे तथाकथित जे अध्यात्मवादी लोक आहेत यांचं असं म्हणणं आहे की जेवढे पण आध्यात्मिक मार्ग आहेत, तुम्ही साईबाबाच्या मंदिरात जा किंवा दुर्गादेवीच्या मंदिरात जा, श्रीकृष्णांच्या मंदिरात जा किंवा श्रीरामांच्या मंदिरात जा किंवा गणेशजींच्या मंदिरात जा, तुम्हाला कोणत्याही मंदिरात गेलं तरी एकच फळ मिळणार आहे. त्यांचं म्हणणं काय असतं की देव एकच आहे, आपल्या सगळ्या माणसांनी देवाच्या सगळ्या वाटाघाटी केलेल्या आहेत. तर ही जी मतं आहे त्या समाजामध्ये
ही चुकीची धारणा आहे. तर याचं प्रमाण देऊन प्रभुपाद भगवद्गीतेचा एक श्लोक सांगतात. 9.25 सांगा. देवव्रता देवान पितृनियांती पितृव्रता भूतानियंती पितेच्या. तर हा जो श्लोक आहे, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की जो मनुष्य पितृची पूजा करतो तो पितृलोकाची प्राप्ती करतो. देवतांची पूजा करतो तर देवलोकाची प्राप्ती करतो. चंद्राची पूजा करतो चंद्रलोकामध्ये. म्हणजे ज्या ज्या देवतेची जो मनुष्य पूजा करतो तो त्या देवलोकामध्ये जातो. आणि जो मनुष्य भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माझी पूजा करतो तो माझ्या धामामध्ये प्रवेश करतो. म्हणजे भगवद्गीतेनुसार जो मनुष्य ज्या मार्गाचं पूजन करतो त्या मार्गाची त्याला प्राप्ती होत असते. अध्यात्मामध्ये खिचडी अजिबात नाही. लोकांनी खिचडी याची तयार केलेली आहे. तर साधारणपणे 3 प्रकारचे मतवादी लोक आज समाजामध्ये दिसतात. एक आहे संकीर्णवाद. सांगा संकीर्णवाद बद्दल काही ऐकलं तुम्ही? ब्रह्मचर्य सोडून सांगा बाकीचे. नाही माहिती. दुसरं बहुलवाद. बहुलवाद म्हणजे काय माहिती? नाही माहिती. तिसरं आहे याबद्दल काय माहिती? नाही माहिती. संकीर्णवाद म्हणजे अशी एक विचारधारा आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही ज्या धर्माचं पालन करतो, सर्वांना आवाज येतो पाठीमागे? आम्ही ज्या धर्माचं पालन करतो, झूम नका करू, नाही केलं ना? हां. आम्ही ज्या धर्माचं पालन करतो किंवा आम्ही ज्या विधिविधानांचं पालन करतो तीच सर्वश्रेष्ठ विधी आहे. तिला सोडून बाकी सगळं खोटं आहे. याला म्हणतात संकीर्णवाद. म्हणजे माय वे इज हायवे. आपलं जे मत आहे हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. याला म्हणतात संकीर्णवाद. आपल्या मार्गाला माझं हँडरायटिंग समजेल तुम्हाला. सर्वश्रेष्ठ मानणे. ठीक आहे, याला म्हणतात संकीर्णवाद. दुसरा वाद आहे बहुलवाद. म्हणजे कोणताही मार्गाचं पालन करा, कोणत्याही मंदिरात जा, सर्वांना समान फळ मिळणार आहे. तर यांचं एक फार फेमस एक डायलॉग आहे. एक उदाहरण सांगतात ते की त्याच्यावर त्यांनी एक संस्कृत श्लोक पण बनवलेला, मला श्लोक नाही आठवते. त्यांचं म्हणणं असं आहे, जसं पावसाचं पाणी आकाशातून पडतं, पाणी छतावर पण पडतं, पाणी खडकावर पण पडतं, पाणी जमिनीवर पण पडतं, आणि हे सर्व पाणी जेव्हा एकत्र येतं ते एकत्र पाणी एका नदीमध्ये येतं आणि सर्व नद्यांचं पाणी असं एकत्र येऊन समुद्रामध्ये जातं. बरोबर आहे ना उदाहरण? आहे ना? तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कुणाच्याही मंदिरात जा, कोणतीही उपासना करा, कोणत्याही मंत्राचा जप करा, कोणाकडूनही दीक्षा घ्या, काहीही करा, सगळ्यांना समान फळ मिळणार आहे. तर हा म्हणतात बहुलवाद. आणि हा 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 आकाशम पतितम तोयम. वा वा. आता हे श्लोक ठीक आहे, खंडन करण्यासाठी वापरा. क्या बात आहे, हरी बोल. आकाशम पतितम तोयम. तर याला म्हणतात बहुलवाद. सर्व मत समान आहेत. आणि सर्व समावेशकवाद म्हणजे प्रत्येक अध्यात्माचा एक विशिष्ट स्तर आहे. जसं प्रत्येक आध्यात्मिक मार्गाचे वेगवेगळे फळं दिलेले आहेत. कर्मयोगाचं पालन केलं तर त्या मार्गाचं तुम्हाला फळ मिळेल. ज्ञानयोगाचं जर पालन केलं तर ज्ञानयोगाचं फळ प्राप्ती होईल. अष्टांग योगाचं पालन केलं तर योगसिद्धी आणि त्या समान फळ प्राप्त होईल. जर भगवंतांची भक्ती केली तर भगवंतांचं धाम प्राप्त होईल. तर हा जो वाद आहे किंवा ही जी विचारधारा आहे ही थोडी बॅलन्स करणारी आहे, म्हणजे समन्वय साधणारी विचारधारा आहे.
ही थोडी ठीक विचारधारा आहे. पण हे पण एक एक्स्ट्रीम आहेत आणि हे पण एक्स्ट्रीम आहेत. तर यांचं म्हणणं काय आहे की आमच्याच युनिव्हर्सिटीमध्ये गणित शिकवलं जातं, बाकी सर्व विश्वविद्यालयांमध्ये गणित शिकवलं जात नाही, आणि आमच्याकडे जे शिकवलं जातं गणित ते सर्वश्रेष्ठ गणित आहे. यांची अशी विचारधारा आहे. आणि यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये कोणत्याही क्लासरूममध्ये बसा, सर्वांना समान प्रकारचं गणित शिकवलं जातं. उदाहरण सांगतो तुम्हाला गणिताचं. सर्वांना समान प्रकारचं गणित शिकवलं जातं. बरोबर आहे काय? सांगा टीचर प्रभूजी, बोलत सांगा. बरोबर आहे का हे? नाही करे प्रभू? बरोबर आहे? हरे कृष्ण. पुढच्या वेळी विचारताना सावध राहा. म्हणजे तर बहुलवाद म्हणजे यांचं म्हणणं काय आहे, आमच्या म्हणजे कोणत्याही वर्गात कोणत्याही कॉलेजमध्ये जा, तुम्हाला समान प्रकारचं गणित शिकवलं जाईल. आणि समावेशकवाद म्हणजे हे असं म्हणतात की जर का 5व्या इयत्तेचं जे गणित आहे आणि 10वीचं गणित याच्यामध्ये फरक आहे की नाही? हां, तर यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे जे गणित शिकवलं जातं हे सर्वश्रेष्ठ आहे, बाकी सगळ्यांचं गणित काही बरोबर नाही. यांचं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये कोणत्याही वर्गामध्ये बसा, सर्वांचं गणित एकच समान आहे. पण हा जो बॅलन्स करतो हा समावेशकवाद, की प्रत्येक वर्गाचं गणिताची जी स्तर आहे हा वेगवेगळा आहे. बरोबर ना? 5वीचा विद्यार्थीची जी गणित सोडवण्याची जी क्षमता आहे त्याच्याकडे अजून 10वीचं गणित सोडवण्याची क्षमता नाही आहे ना. तसं कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग या सर्व योगांचं जे फळ आहे हे वेगवेगळं आहे. तशाच प्रकारे जो व्यक्ती म्हणजे हे हा जो तिसरं मत आहे भगवद्गीता 9.25 मध्ये जे सांगितलेलं आहे, पितृची पूजा केल्यानंतर पितृलोकाची प्राप्ती होते, देवतांची पूजा केल्यावर देवलोकाची प्राप्ती होते, आणि भगवंतांची पूजा केल्याने भगवत धामाची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे 3 प्रकारचे हे विचारधाराचे लोक आहेत. वाचा थोडा स्पीड पकडा. अधिकृत शास्त्रात असे कुठेही सांगितले नाही की काहीही करून किंवा कोणाचीही पूजा करून आपण शेवटी एकच उद्दिष्ट प्राप्त करू शकतो. असे मूर्खपणाचे सिद्धांत प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेबरोबर काहीही संबंध नसलेले स्वयंघोषित गुरु मांडतात. एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कधीच म्हणणार नाही की सर्व मार्ग एकाच लक्ष्याकडे अग्रेसर करतात. तसेच स्वतःच्या मनाने देवी देवतांची, भगवंतांची किंवा इतर कोणाचीही पूजा करून कोणीही त्या लक्ष्याची प्राप्ती करू शकतो. एका सामान्य मनुष्याला सुद्धा समजेल की एका विशिष्ट जागेचे तिकीट काढल्यानंतर आपण त्या ठिकाणीच पोहोचू शकतो. एखाद्याने कलकत्त्याचे तिकीट काढले असेल तर तो कलकत्त्यालाच जाईल, मुंबईला नव्हे. परंतु तथाकथित गुरु म्हणतात की कोणताही मार्ग अथवा सर्वच मार्ग आपल्याला परमध्येयाची प्राप्ती करून देतात. अशा प्रकारच्या तुच्छ, लौकिक व तडजोडीच्या घोषणा ऐकून अनेक मूर्ख जीवांना भुरळ पडते आणि आत्मसाक्षात्काराच्या स्वनिर्मित पद्धतीने ते जीव गर्वाने फुगून जातात. या उलट वैदिक आदेश मात्र या अशा पद्धतींना मान्यता देत नाहीत. असे पाहिलेत लोक तुम्ही आहेत ना, समाजामध्ये असे लोक आहेत ना, त्यांना असं वाटतं की तुम्ही पण इस्कॉनमध्ये जाता, भक्ती करता, आम्ही पण इकडे कुठेतरी दुसऱ्या केंद्रात जातो, मग तुमच्यापेक्षा आम्ही पण काही कमी नाहीत. सर्व समान आहेत आहे ना, पण तुमच्याबरोबर आम्ही येणार नाही. एक त्यांचा फॉल्स इगो असतो. पण ही या ठिकाणी जे सांगितलं ना की आत्मसाक्षात्काराच्या स्वनिर्मित पद्धतीने हे लोक गर्वाने फुगून गेलेले असतात है ना. हे लोक गर्वाने फुगून गेले, तर यांचा गर्व काय कामाचा आहे? असं अहंकाराने हे लोक स्वतःची दिशाभूल करून गेले. ओके, वाचा पुढे. तेव्हा जोपर्यंत एखाद्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्याला खरे ज्ञान प्राप्त होत नाही. भगवद्गीतेत 4.2 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्यासारखे दिसते.
जेव्हा भगवान श्रीकृष्ण भूतलावर उपस्थित होते त्यावेळी भगवद्गीतेत वर्णिलेल्या भक्तियोगाच्या तत्वांना ग्लानी आली होती. म्हणून भगवंतांनी आपला सर्वात घनिष्ठ भक्त आणि सखा अर्जुन याच्यापासून पुन्हा गुरु शिष्य परंपरा आरंभ केली होती. भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे म्हटले भगवद्गीता 4.3 मध्ये की तो त्यांचा भक्त व मित्र असल्यामुळे केवळ तोच भगवद्गीतेची तत्वे समजू शकत होता. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो भगवंतांचा सखा आणि भक्त नाही त्याला गीता मुळीच समजणार नाही, किंवा जो अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करतो तोच भगवद्गीता समजू शकतो. आता पहा, प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की हा जो गोंधळ आहे अध्यात्माबद्दल, याच्यातून एक स्पष्ट जर तुम्हाला लाईन पाहिजे असेल तर तुम्हाला परंपरा फॉलो करावी लागेल, ती पण अधिकृत परंपरा. जोपर्यंत परंपरेतून आलेल्या व्यक्तीकडून श्रवण करत नाही तोपर्यंत या ज्ञानामध्ये नेहमी भेसळ सापडणार, तुम्हाला काही ना काही भेसळ सापडणार. स्पष्ट आणि शुद्ध जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान अधिकृत परंपरेशिवाय कुठेही प्राप्त होणार नाही. आजही कितीही वैष्णव परंपरा आहेत त्यांच्यामध्ये, जर तुम्ही लेक्चर ऐकलं तुम्हाला 5 मिनिटात समजेल यांच्यामध्ये किती मायावादाचा स्पर्श आहे, किती निर्विशेषवादाचा स्पर्श आहे. भले वैष्णव संप्रदाय आहेत, नाही असं नाही. मला नाही वाटत चैतन्य महाप्रभू नंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर नंतर प्रभुपाद या 400-500 वर्षाच्या काळामध्ये शुद्ध संप्रदाय प्रस्थापित करणारे लोक आणि अपसंप्रदाय मायावादाचं खंडन करणारे जे आहेत ना, फार बोटावर मोजण्यासारखे आचार्य आहेत. प्रभुपादांनी इतकं प्रत्येक थोडं पण मिक्स होऊ दिलं नाही, थोडं पण नाही. प्रत्येक पुस्तकात या सगळ्या गोष्टींना प्रभुपादांनी बाजूला केलं. जे व्यासांनी केलं होतं तेच काम प्रभुपाद करतात. धर्म प्रोचित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सता. जो कैतव धर्म आहे ना, प्रभुपाद एका हिंदी प्रवचनमध्ये सांगतात की व्यासांनी या कैतव धर्माला बाजूला केलेलं आहे, किक मारलेले. तर तशाच प्रकारचं काम प्रभुपाद आजही करतात. तर हे परंपरा इतकी महत्वाची आहे आणि परंपरेला सोडून परंपरेकडून श्रवण करायला पाहिजे. नुसतं अध्ययन करून काम होणार नाही. ठीक आहे, अध्ययन करून जर तुम्ही एवढे बुद्धिमान असाल समजू शकाल, चांगली गोष्ट आहे. श्रवण करूनच आपल्याला भगवद्गीतेचा उलगडा होईल आणि ही श्रवण करण्याची प्रक्रिया परंपरेच्या माध्यमातून होते. सध्या या उदात्त संवादाचे अनेक भाष्यकार आणि अनुवादक आहेत. हे भाष्यकार भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांनी अर्जुनाला दिलेल्या आदेशांबद्दल काहीच जाणीत नाहीत. असे भाष्यकार भगवद्गीतेतील श्लोकांचे मनाप्रमाणे अर्थ लावतात आणि तिच्या नावाखाली अनेक तुच्छ सिद्धांत मांडतात. या भाष्यकारांचा श्रीकृष्ण किंवा त्यांचे शाश्वत धाम यांपैकी कशावरही विश्वास नसतो. तेव्हा भगवद्गीतेचे स्पष्टीकरण ते कसे काय करू शकतात? श्रीकृष्ण भगवद्गीतेत 7.20-23 मध्ये स्पष्ट सांगतात की बुद्धी गमावलेले लोक शूद्र वरदानांकरिता इतर देवतांची पूजा करतात आणि शेवटी असा सल्लाही देतात की आपण सर्व धर्मांचा त्याग करून केवळ त्यांनाच शरणागत गेले पाहिजे. भगवद्गीता 18.66. जे सर्व पापांतून मुक्त झाले आहेत केवळ तेच भगवंतांवर अशी दृढ श्रद्धा दाखवू शकतात. बाकी सर्व लोक आपल्या अनधिकृत अशा तुच्छ पूजा विधींना घेऊन भौतिक स्तरावरच घिरट्या घालीत राहतील व शेवटी सर्व मार्ग एकाच लक्ष्याकडे जातात. या चुकीच्या समजुतीमुळे खऱ्या मार्गापासून भ्रष्ट होतील. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्रातील संभवात किंवा परमकारणाच्या पूजनाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. भगवान श्रीकृष्ण आदिपुरुष असून अस्तित्वातील प्रत्येक वस्तू त्यांच्यापासून उत्पन्न झाली आहे. भगवद्गीतेत 10.2 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. प्रभुपाद सांगत पहा तात्पर्यामध्ये की सर्व पापापासून मुक्त झाले आहेत, केवळ तेच भगवंतांवर अशी श्रद्धा दाखवू शकतात. म्हणजे काय, श्रद्धा भगवंतांवर दृढ असणे म्हणजे त्या माणसाचं कमीत कमी पाप आहे. ज्यांची भगवंतांवर दृढ श्रद्धा नाहीये, आध्यात्मिक मार्गावर चालू शकत नाही,
त्यांचं पाप फार आहे आणि त्या अशा पापाच्या ओझ्यामुळे ते लोक आध्यात्मिक मार्गामध्ये येत नाहीत. मग त्यांना व्यासदेवांनी त्यांची जी श्रद्धा आहे त्या पापामुळे हृदयात भरपूर पापवासना आहेत. त्या पापवासना मग त्यांना जर का तृप्त करायचे असतील तर मग त्यांना देवी देवतांच्या मार्गाद्वारे त्यांना तृप्ती मिळते. रजोगुण प्रचंड आहे. रजोगुणाच्या पूर्तीसाठी व्यासांनीच या लोकांची श्रद्धा देवी देवतांवर बसवलेली आहे. व्यासदेवांनी शास्त्र लिहिले ना, त्याच्या माध्यमातून हे लोक हळूहळू शुद्ध होतील आणि मग भगवत प्राप्ती करतील कोणत्या तरी जन्मामध्ये. पण यांची जी आध्यात्मिक उन्नती आहे एक असती जे पण भक्ती मार्गातील लोक आहेत यांची आध्यात्मिक उन्नती अशी व्हर्टिकल होते, म्हणजे अशा स्टेप बाय स्टेप वरती त्यांची आध्यात्मिक उन्नती होते. आणि जे देवी देवतांचे उपासक आहेत यांची तथाकथित म्हणता येईल, त्यांना आध्यात्मिक नाही म्हणता येणार, भौतिकच आहे, यांची उन्नती अशी हॉरिझॉन्टल. म्हणजे आज ही इच्छा पूर्ण झाली, आज तुमचा विवाहाची इच्छा पूर्ण झाली, उद्या तुमच्या मुलांची इच्छा, मुलं प्राप्त होण्याची इच्छा पूर्ण होईल, परवा चांगला जॉब लागेल, परवा पॅकेज होईल, अजून काहीतरी होईल. या भौतिक कामना तृप्तीची हा जो विकास दिसेल बाह्यकारी, ही या भौतिक जगाच्या स्तरावरच विकास होईल. जास्तीत जास्त स्वर्ग प्राप्त होईल, याच्या पलीकडे काय होणार आहे. तर ही जी उन्नती आहे ही उन्नती म्हणजे भाग्याचा उदय नाही. ही उन्नती म्हणजे भाग्याचा उदय नाही. भाग्याचा उदय म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये शुद्ध भक्तीच्या मार्गातले गुरु आणि कृष्ण आलेले आहेत त्याला म्हणतात भाग्याचा उदय. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. या ठिकाणी भगवंतांनी स्वतःविषयी वर्णन केले आहे. सर्वस्य प्रभव हे शब्द असे सूचित करतात की ब्रह्मा, विष्णू आणि शिवांसहित सर्वांची उत्पत्ती श्रीकृष्णांपासून होते. 2-3 येणाऱ्या पॅराग्राफमध्ये हे सांगतील की भगवान श्रीकृष्णांची जी संभवाची पूजा आहे, संभूती, ही का महत्त्वपूर्ण आहे. तर हे तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की भगवान श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ आहेत. सर्व अवतारांचे स्रोत भगवंत आहेत. सर्व देवता त्यांच्यापासून उत्पन्न होतात. इवन ब्रह्माचे सुद्धा त्यांच्यापासून उत्पन्न होतात. आणि या मर्त्य जगामध्ये सर्व जीव हे मृत्यूच्या तावडीमध्ये आहेत. मात्र भगवंत आणि त्याची भक्ती शाश्वत आहे. तर हे प्रस्थापित करण्यासाठी प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवंतांचं जे श्रेष्ठत्व आहे हे दाखवतात. आणि ज्यांचं संभूतीची जी पूजा आहे, जरी एखादा व्यक्ती म्हणेल की मी फार पापी आहे, मग त्या पापामुळे तो मनुष्य का त्याला भगवंत स्वीकार करणार नाहीत का. नाही, स्वीकार करतील भगवंत. तेषाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्तम भजन्ते मां दृढव्रता. तर भगवंतांच्या चरणाशी असा कितीही पापी व्यक्ती असला, जर तो शरणागत होत असेल तर भगवंत त्याचा स्वीकार करतात. समजा एखादं लहान मूल आहे आणि हे लहान मूल कधी कधी असं होतं, आई त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि हे लहान मूल मलमूत्र विसर्जन करतं आणि त्याच्यामध्येच खेळतं. असा अनुभव केला तुम्ही सर्वांनी? किती जणांनी केला? सगळ्यांनी केला. लक्ष देऊन सेवा करत असाल. हा, तर असं कधी कधी होतं. जर आईने असं पाहिलं की माझा मुलगा घाणीमध्ये खेळत आहे, तर आई असं म्हणते का की जा बाथरूममध्ये जा, आंघोळ कर, स्वच्छ हो आणि मग तुझा मी स्वीकार करेल, असं म्हणते का आई? नाही म्हणते. आई स्वतः त्याला घेऊन जाते बाथरूममध्ये, त्याची आंघोळ करते, स्वच्छ करते आणि मग त्याला मांडीवर घेते. तशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचं नेचर आहे, स्वभाव आहे. या जगातले कितीही कसाही मनुष्य दुराचारी असो, पापी असो, तर अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. भगवंतांच्या भक्तीची इतकी महानता आहे की व्यक्ती कसाही असो, कोणत्याही स्तरावरचा असो, त्याला भगवंत स्वीकारायसाठी कायमस्वरूपी तयार असतात. ओके, हरे कृष्ण. प्राकृत जगातील वरील 3 प्रमुख देवतांची उत्पत्ती भगवंतांपासून होत असल्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक जगातील प्रत्येक वस्तू भगवंतांपासून निर्मित होते असे समजले पाहिजे. अथर्व वेदात गोपाल तापनी उपनिषद 1.24 मध्ये असे म्हटले आहे की ब्रह्मदेवाच्या आधी अस्तित्वात असणारे
व ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञान प्रदान करणारे तेच भगवान श्रीकृष्ण. त्याचप्रमाणे नारायण उपनिषदात श्लोक 1 मध्ये असे म्हटले आहे की त्यानंतर भगवान नारायणांना जीव उत्पन्न करावयाची इच्छा झाली. अशा रीतीने नारायणांपासून ब्रह्मदेव प्रकटले. प्रजापतींची उत्पत्ती त्यांनी केली. इंद्राला निर्माण त्यांनीच केले. तसेच अष्टवसू, 11 रुद्र आणि 12 आदित्यांनाही त्यांनीच निर्माण केले आहे. असे नारायण हे श्रीकृष्णांचे पूर्णांश असल्यामुळे नारायण आणि श्रीकृष्ण एकच आहेत. नारायण उपनिषदात श्लोक 4 पुढे असे म्हटले आहे की देवकी पुत्र श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत. श्रीपाद शंकराचार्य हे वैष्णव किंवा साकारवादी संप्रदायाचे नसून सुद्धा भगवान नारायण हेच परम कारण आहेत या गोष्टीचा स्वीकार करतात. शंकराचार्यांचं प्रभुपाद मुद्दाम आणि जाणून बुजून नाव घेतात या ठिकाणी, कारण सनातन धर्मामध्ये शंकराचार्यांना सर्वश्रेष्ठ स्थान आहे. तर त्यांचं हे मत सर्वांना अधिकृत मान्य आहे. तर शंकराचार्य पण स्वीकारतात की भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ओके. अथर्ववेदात महाउपनिषद मध्ये असे म्हटले आहे की ज्यावेळी ब्रह्मा, शिव, अग्नी, जल, तारा, सूर्य किंवा चंद्र यांपैकी कोणीच अस्तित्वात नव्हते त्यावेळी केवळ नारायण अस्तित्वात होते. भगवंत कधीही एकटे राहत नाहीत, तर आपल्या इच्छेप्रमाणे सृष्टी निर्माण करतात. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी मोक्ष धर्म या शास्त्रात म्हटले आहे की मी प्रजापती आणि रुद्रांना निर्माण केले आहे. माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माझ्याविषयी पूर्ण ज्ञान नसते. वराह पुराणातही म्हटले आहे की नारायण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून चतुर्मुख ब्रह्मा आणि भविष्यात सर्वज्ञ झालेल्या रुद्रांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे सर्व वैदिक शास्त्रात सिद्ध करण्यात आले आहे की नारायण किंवा श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत. ब्रह्मसंहितेतही 5.1 मध्ये सांगितले आहे की सर्व जीवात्म्यांना आनंद देणारे आणि सर्व कारणांचे मूळ कारण असणारे श्रीकृष्ण गोविंद हेच भगवान आहेत. खऱ्या विद्वानांना ही गोष्ट थोर साधूंकडून आणि वेदशास्त्रातील पुराव्यावरून जाणून घेता येते आणि म्हणून ते श्रीकृष्णांना सर्वेसर्वा जाणून त्यांचे पूजन करतात. ते केवळ श्रीकृष्णांचेच पूजन करीत असल्यामुळे त्यांना बुध किंवा खरे विद्वान म्हणतात. यांना बुद्धिमान म्हणतात. तर आतापर्यंत प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची जी श्रेष्ठत्व आहे, सर्वश्रेष्ठत्व, भगवंतांची जी महानता आहे याचं वर्णन केलेलं आहे. सर्व अवतारांचे स्रोत श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद 3रा अध्याय जर तुम्ही वाचला 1.3.28 एतेच अंश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादी व्याकुलम लोके. तर या सर्व अवतारांची जेव्हा लिस्ट सांगतात व्यासदेव, त्यानंतर हा श्लोक सांगतात एतेच अंश कला पुंसा. आत्तापर्यंत जेवढ्या अवतारांचं मी वर्णन केलेलं आहे हे सर्व अवतार अंश आणि कला आहेत. कुणाचे? कृष्णस्तु भगवान स्वयं रामादी मूर्तीषु कला नियमिन तिष्ठन. असे जे भगवंताचे राम आदी जे अवतार आहेत ते सर्व भगवान श्रीकृष्णांपासून आलेले आहेत. म्हणून प्रभुपाद हे सांगतात की जी संभूती आहे, भगवंतांची जी पूजा आहे, हा जो अधिकृत मार्ग आहे हा थेट भगवत धामात घेऊन जातो. तर हे प्रभुपाद या ठिकाणी पटवून देतात की भगवंतांचं हे श्रेष्ठत्व आहे. मग ते मोक्ष धर्म, वराह पुराण आणि गोपाल तापनी उपनिषद, वेदांत, नारायण पुराण अशा अनेक पुराणांचं प्रभुपाद वर्णन करून सांगतात की श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांचीच आपण पूजा केली पाहिजे. ठीक आहे. आता पूजा करण्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहेत, कुठून सुरुवात करायला पाहिजे याचं प्रभुपाद पुढे वर्णन करून सांगतात. ज्यावेळी आपण धीर आचार्यांकडून दिव्य संदेश श्रद्धा व प्रेमपूर्वक श्रवण करतो त्यावेळी श्रीकृष्ण सर्वेसर्वा आहेत या विधानाची सत्यता प्रस्थापित होते. ज्याला श्रीकृष्णांवर श्रद्धा किंवा प्रेम नाही त्याला हे सोपे सत्य पटवून देणे शक्य नाही. श्रद्धाहीन लोकांना भगवद्गीतेत 9.11 मध्ये मूढ किंवा गाढव म्हटले आहे. धीर पुरुषांकडून पूर्ण ज्ञान न मिळाल्याने असे मूढ भगवंतांचा उपहास करतात. मायाशक्तीच्या भोवऱ्यात सापडून विचलित झालेला कोणीही आचार्य होण्यास योग्य नसतो. जे लोक भगवंतांना या मुद्द्यानुसार स्वीकार करतात, जे आता सांगितले, त्यांना बुद्धिमान म्हटलेलं आहे. कृष्णवर्णम तुषा कृष्णम
सांगोपांगस्य पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंतीही सुमेधसा. जे भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न आहेत हे लोक सगळ्यात जास्त बुद्धिमान आहेत या जगातले, सर्वात जास्त बुद्धिमान लोक आहेत. आणि यांना सोडून भगवंतांची इतकं श्रेष्ठत्व असून सुद्धा जे लोक स्वीकार करत नाहीत तर त्या लोकांना भगवान श्रीकृष्णच्या 9.11 प्रमाणे मूर्ख किंवा गाढव म्हटलेलं. कोणता श्लोक आहे? 9. अवजानंती मामुढा मानुषीम तनुमाश्रित. तर अशा प्रकारे जे लोक आहेत भगवंतांना जाणत नाही तर अशा लोकांना मूर्ख म्हटलेलं आहे. आणि हे जे ज्ञान आहे धीर पुरुषाकडून जर मिळालं तर हे लोक सुद्धा मायेच्या भोऱ्यातून मुक्त होऊ शकतात. ठीक आहे. भगवद्गीता श्रवण करण्यापूर्वी कुटुंब आणि समाज यांच्यावरील स्नेहातिरेकामुळे भौतिक भोवऱ्यात सापडून अर्जुन विचलित झाला होता. त्यामुळे त्याला लौकिक जगातील परोपकारी अहिंसक मनुष्य व्हावयाचे होते. परंतु जेव्हा तो भगवंतांकडून भगवद्गीतेचे वैदिक ज्ञान ऐकून बुद्ध झाला तेव्हा त्याने आपला निर्णय बदलला आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाची योजना आखणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णांचा तो भक्त झाला. आपल्या तथाकथित नातेवाईकांबरोबर युद्ध करून अर्जुनाने भगवंतांची पूजा केली आणि या रीतीने तो शुद्ध भक्त झाला. भगवद्गीता आणि श्रीमद भागवतातील वर्णन केलेल्या कृष्ण विज्ञानाच्या बारकाव्यांचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक एका नकली कृष्णाची निर्मिती करतात. परंतु अर्जुनाने दाखविलेले नैपुण्य केवळ खऱ्या श्रीकृष्णांचे पूजन केल्यावरच शक्य आहे, नकली कृष्णाची पूजा केल्यावर नव्हे. तर अर्जुन पूर्वी असंभूतीचे पूजक होते. म्हणजे या ठिकाणी भगवंतांना अर्जुनाने स्वीकारलं ही खरी अधिकृत गोष्ट आहे. पूर्वी त्यांचे आजोबा भीष्म पितामह यांच्याकडून ते ज्ञान शिकले, बऱ्याचशा गोष्टी शिकले, द्रोणाचार्यांच्याकडून शिकले. जेव्हा त्यांना समस्या आली, काल आपण चर्चा केली याच्याबद्दल, त्यांना समस्या आली तेव्हा त्यांच्याकडे गेले नाहीत ते. कारण हे अर्जुनाला नीट माहिती होतं की संभूती म्हणजे खऱ्या पूजकाचे जे अधिकारी आहेत कोण आहेत, खरी पूजा करण्याची कोणाचा अधिकार आहे. जेव्हा राजसूय यज्ञ सुरू झाला, राजसूयच ना, त्यामध्ये अग्रपूजेचा जो मान होता, सगळे योग्य लोक होते, असं नाही की अयोग्य होते. सगळ्यांचं आपापलं एक स्टेटस होतं, त्यानुसार ते लोक योग्य होते पूजा करण्यासाठी, अग्रपूजेसाठी. पण युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना निवडलं पूजेसाठी. त्यांना पूर्ण ज्ञान होतं. का त्यांना ज्ञान होतं? कारण त्यांनी पूर्वी धीर पुरुषाकडून भगवंतांच्या या मुद्द्यांप्रमाणे भगवंतांची जी महानता आहे याच्याबद्दल श्रवण केलं होतं. म्हणून श्रवण करणं फार महत्त्वाचं आहे. धीर पुरुषाकडून, परंपरेकडून जितकं आपण चांगलं श्रवण करू तितकं आपण मार्गभ्रष्ट होणार नाही. वेदांत सूत्राप्रमाणे उत्पत्ती आणि स्थितीचे उगमस्थान म्हणजे संभूत. तसेच प्रलयानंतर जे काही उरते ते देखील संभूतच असते. जन्माद्यस्य यतः. श्रीमद भागवत हे वेदांत सूत्रावर त्याच लेखकाने व्यासदेवांनी लिहिलेले स्वाभाविक भाष्य आहे. त्यात म्हटले आहे की सर्व उत्पत्तींचे उगमस्थान दगडाप्रमाणे निर्जीव नसून अभिज्ञ किंवा पूर्ण चेतनामय आहे. आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवद्गीतेत 7.26 मध्ये सांगतात की त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य संपूर्णपणे ज्ञात आहे आणि शिवब्रह्मादी देवतांसहित कोणीही त्यांना पूर्णपणे जाणत नाही. भौतिक अस्तित्वाच्या लाटांचे तडाखे खाऊन त्रस्त झालेले अर्धशिक्षित आध्यात्मिक नेते निश्चित त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत. संपूर्ण मानव समाजालाच पूज्य समजून ते काहीतरी तडजोड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहीत नसते की अशी पूजा केवळ कल्पनाच आहे, कारण अखिल समाज परिपूर्ण नाही. या आध्यात्मिक नेत्यांचा असा प्रयत्न म्हणजे झाडाच्या मुळात पाणी घालण्याऐवजी पानांवर पाणी घालण्यासारखे आहे. मुळावर पाणी घालणे ही नैसर्गिक पद्धत आहे, परंतु असे संत्रस्त नेते मुळांपेक्षा पानांकडे अधिक आकर्षित होतात. पानांवर सतत पाणी ओतले तरी पोषणाच्या अभावी सर्व काही सुकून जाणार. श्रीमद भागवतामध्ये 4 स्कंदामध्ये या एनालिसिसचा एक श्लोक आहे. यथा तरुर्मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुज उपशाखा प्राणोपहार शेतेंद्रियानां तथैव सर्वार अच्युतेजा. अच्युत भगवंतांची जर का भक्ती केली, काय युवराज हो बरोबर ना, अच्युत भगवंतांची जर का भक्ती तर काय होतं सांगा.
हा, जसं उदाहरण देतात ते, झाडाच्या मुळाला जर का पाणी घातलं, त्या झाडाचे पाने, फांद्या, फुलं, फळं सर्वांचं पोषण होतं की नाही? हा, तशाच प्रकारे जर का भगवान श्रीकृष्णांची एकमात्र अनन्य भक्ती केली तर सर्व देवी देवता प्रसन्न होतात की नाही? देवी देवता प्रसन्न होतात, सर्व जीव प्रसन्न होतात, भूत प्रेत पित्र सगळेजण प्रसन्न होतात त्या माणसावर, जर तो भगवानाची भक्ती करत असेल तर. मग विषय आहे श्रद्धेचा. जर भक्तीवर श्रद्धा नसेल आणि जर आपण प्रॅक्टिस करत असू तर मग भक्तीचं जे फळ आहे हे तेवढ्याच प्रमाणात मिळेल जेवढी श्रद्धा आहे. आता पहा, लोकांची विचारधारा काय आहे की तुम्ही जर भगवंतांची भक्ती करत असाल आणि तरी पण या जगामध्ये इतकी उपासमार का आहे, लोक भिकारी का आहेत, आणि हे तथाकथित जे असंभवात लोक आहेत, जे भगवंतांची भक्ती करत नाहीत, यांचा तर्कवितर्क काय असतो? मग तुम्ही मंदिरांमध्ये भगवंतांवर इतकं सगळं काही महागड्या वस्तू चढवतात, ऑफरिंग करतात, काय भगवंतांना देऊन काय फायदा काय होणार आहे? त्याच्यापेक्षा गोरगरीब लोकांना द्या जे मंदिराच्या बाहेर बसलेले आहेत, आहे ना? अशा लोकांची विचारधारा आहे. आणि इतकी उपासमार आहे, लोकांना अन्नधान्य मिळत नाही, असं काय आहे? याचं रूट कॉज काय कोणी शोधतच नाही. तर कुंती महाराणी त्यांच्या प्रार्थनेमध्ये पहिला स्कंद 8वा अध्याय आणि 40 नंबर श्लोकमध्ये फार सुंदर श्लोक आहे. इमे जनपदा शुद्ध्वा स्वपक औषध विरुद्धा वनाद्रीन युधन्वंतो वेदन पितवैक्षित. कुंती महाराणी म्हणते की हे श्याम सुंदर, तुम्ही आता हस्तिनापूरमध्ये आला आहात, तुमच्या चरणचिन्हांच्या ठशांनी ही हस्तिनापूरची भूमी अशी सुंदर अलंकृत झालेली आहे, आणि तुमच्या अस्तित्वामुळे या हस्तिनापूरच्या राज्यसीमांमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत या दरवर्षी जितकं उत्पन्न देतात त्याच्या 20, 25, 30 पटीने जास्त उत्पन्न देतात. का हे पॉसिबल आहे? कारण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवलेले, भगवंतांना संतुष्ट केलेलं आहे. जर भगवंत संतुष्ट झाले तर देवी देवता पण संतुष्ट होतात. देवी देवता जीवनावश्यक सगळ्या गोष्टी देण्यासाठी तयार आहेत. जर भगवंत समाजामध्ये, त्या समाजामध्ये जर भगवत भावना असेल तर अनावश्यक जो खर्च आहे तो आपाप कमी होतो. अनावश्यक खर्च म्हणजे काय? नॉनव्हेज खाल्लं नाही तर काय मरणार आहे का माणूस? नाही मरणार ना. दारू पिल्लं नाही तर काय मरणार आहे का? ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्या आध्यात्मिक मार्गामध्ये या गोष्टी सहजपणे पालन केल्या जातात, म्हणजे अनावश्यक खर्च वाचतो. आज पहा, कितीतरी असे द्राक्षांचे शेती आहेत, ते द्राक्ष दारू बनवण्यासाठी वापरले जातात, वाईन बनवले जाते त्याच्यापासून. कितीतरी असे ऊसांचे शेती आहेत, त्याच्यापासून वाईन बनवले जाते. त्याच जागेवर समजा जर दारू पिणारे लोक नसतील, त्याचं प्रोडक्शन होणार नाही, आहे ना? प्रोडक्शन झालं तर शेती होणार नाही. त्याच्या जागेवर लोक अन्नधान्यांच्या शेत्या करतील, आहे ना? अन्नधान्य कमी पडणार आहे का? नाही पडणार कमी. या छोटे छोटे लॉजिक भरपूर आहेत या लोकांचा हरवण्यासाठी. तर मला म्हणायचं आहे की भगवंतांना केंद्रस्थानी ठेवणं या लोकांना ॲलर्जी काय आहे मला ते समजत नाही. भगवंतांना चांगल्या चांगल्या वस्तू ऑफरिंग करणं यांना सहन का होत नाही? याचं उदाहरण म्हणजे एक प्रमुख कारण आहे की यांना भगवंतांच्या बद्दल द्वेष आहे, हा स्पष्ट रिझन आहे. आणि मला सांगा, एक भिकारी मंदिरासमोर बसलेला आहे, अशाच प्रकारचे भिकारी एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी जे लोक आहेत त्यांच्या बंगल्यासमोर पण दिसतात ना. मग त्यांच्याबद्दल हे लोक का रील बनवत नाही की या लोकांच्याकडे एवढी संपत्ती आहे आणि मग तुम्ही काय एवढं एन्जॉय करता, एवढ्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही पार्ट्या करतात, पैसे उडवतात, नको तिथं पैसे खर्च करतात, मग गोरगरिबांना का देत नाही? आणि भगवंतांना चांगल्या वस्तू ऑफरिंग केल्या, भगवंतांना सर्व वस्तू दिल्या की यांना द्वेष वाटतो. तर भगवंतांची पूजा एक स्तरावर ठीक आहे, आणि त्यांची पण गोरगरिबांची जे पण सेवा आहे ही पण एका स्तरावर ठीक आहे. ही मतवादी ही विचारधारा काय आहे ते माहिती, ज्यांना हे भगवंतांचं श्रेष्ठत्व माहिती नाही, या लोकांना मग असंभवात मार्गांद्वारे हे लोक स्वतःच्या एक वेगवेगळे मार्ग सुरू करतात. जसं मानव सेवा आहे, माधव सेवा आहे, दरिद्र नारायण म्हणजे दरिद्रांची सेवा केली की नारायण संतुष्ट होतात, असं नाही. नारायणची सेवा केल्यावर नारायण संतुष्ट होतात, आणि दरिद्राची सेवा केली तर दरिद्र संतुष्ट होईल ना, है ना? तर तुम्ही गोरगरिबांची सेवा करा, आमचा विरोध नाही, पण भगवंतांची सेवा करताना एवढी जलसी व्हायचं काहीच काम नाही. तर
याचा अर्थ आपण वैष्णव संप्रदायातले लोक असं समजत नाही की गोरगरिबांची सेवा करू नये, भिकाऱ्यांची सेवा करू नये, अवश्य करावी. पण त्या लोकांना अक्कल पण शिकवायला पाहिजे ना. त्या लोकांना जर का ते दिवसभरामध्ये 2,000 कमवत असतील, 2,000 मधून ते 200-500 रुपयाची दारू पितात, 200-300 रुपयाचं नॉनव्हेज खातात, गरज आहे का? याच्यामुळे त्यांचं पाप वाढतं, त्यांचं आरोग्य खराब होतं, त्यांच्या पारिवारिक अस्थिरता वाढते, समाधान नाही, भांडण, क्लेश अशा गोष्टी जीवनामध्ये येतात आणि पापामुळे त्यांचं सायकल अजून कर्मबंधनात अडकत जातं. तर यांना द्यायचं असेल तर यांना शुद्धीकरणासाठी अन्नधान्य द्या. अन्नधान्याच्या माध्यमातून भगवत प्रसाद द्या. भगवत प्रसादामध्ये ते अन्नाचं भरणपोषण होईल पोटाचं आणि आत्म्याचं शुद्धीकरण पण होईल. आणि त्यांना हरिनाम द्या. त्यांची चेतना दूषित झालेली, ही चेतना शुद्ध करणं सगळ्यात मोठं योगदान आहे. तर अशा गोष्टींच्या माध्यमातून समाजाला आपण कृष्ण भावना देऊ शकतो आणि अशा प्रकारे भगवंतांचं जे केंद्रस्थान आहे हे स्थापित होऊ शकतं. म्हणून भागवत काय सांगतं की भगवंतांची जर तुम्ही पूजन केलं संभवात, संपूर्ण जग संतुष्ट होतं. तर या मार्गे भगवंतांचं पूजा केल्याने अशा प्रकारे संतुष्ट होऊ शकतं. कोण काहीतरी म्हणत होतं? ओके, चला बघू नंतर कधी विषय आला तर. हा, श्री ईशोपनिषद आपल्याला असा सल्ला देते की झाडाच्या मुळावर पाणी घातले पाहिजे. झाडाचे मूळच अंकुराचे उगमस्थान असते. अखिल मानवतेच्या भौतिक देहांची सेवा करून त्यांची पूजा करणे कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही आणि अशी सेवा आत्म्याच्या सेवेपेक्षा निम्न आहे. कर्माच्या नियमाप्रमाणे निरनिराळ्या शरीराच्या जन्माचे मूळ कारण आत्मा असतो. वैदिक सेवा, समाजसेवा आणि शैक्षणिक सुविधांनी मानव समाजाची सेवा करावयाची व त्याच वेळी कत्तलखान्यात मुक्या बिचाऱ्या प्राण्यांचे गळे कापावयाचे, याला आत्म्याची सेवा म्हणताच येणार नाही. जीवात्मा सतत विभिन्न प्रकारच्या शरीरात जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही भौतिक दुःखे भोगत असतो. मनुष्य जीवनात जीवात्मा आणि भगवंतांबरोबरचे विस्मृत नाते पुनर्प्रस्थापित करून या जंजाळातून सुटण्याची एक संधी दिली जाते. संभूत किंवा परमपुरुषाची शरणागती कशी घ्यावी याचे तत्वज्ञान शिकविण्याकरिता भगवंत स्वतः अवतरित होतात. पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंतांचे पूजन करण्यास व त्यांना शरण जाण्यास शिकवणे हीच मानवतेची खरी सेवा होय. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्राची हीच शिकवण आहे. या कलहाच्या युगात भगवंतांची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवत लीलांचे श्रवण कीर्तन करणे. परंतु मानसिक तर्क करणाऱ्या लोकांना या लीला काल्पनिक वाटतात, म्हणून ते लीलांचे श्रवण करण्यास तयार नसतात आणि भोळ्या भाबड्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता निरर्थक शाब्दिक गप्पा मारतात. श्रीकृष्ण लीलांचे श्रवण करण्याऐवजी असे नकली गुरु आपल्या अनुयायांना स्वतःचेच गुणगान करण्यास प्रोत्साहित करून स्वतःची जाहिरात करतात. आधुनिक काळात अशा पाखंडींची संख्या बरीच वाढली असून भोळ्या जनतेला अशा ढोंगी आणि नकली अवतारांच्या अपवित्र प्रचारापासून वाचवणे म्हणजे शुद्ध भगवत भक्तांसमोर एक मोठीच समस्या होऊन बसली आहे. फार मोठं चॅलेंज आहे. आजकाल इतकं मार्केट वाढलेलं आहे अध्यात्माच्या नावाने. कलियुग जसं वाढत जाईल तसं अध्यात्माच्या डुप्लिकेट कॉपी तयार होतात. भरपूर असे इतके सारे लोक आहेत. आणि काय असं काय म्हणतात ना की ज्या लोकांची खरोखर प्रामाणिक इच्छा नाही ना भगवंतांकडे जाण्याची, काहीतरी प्रामाणिक इच्छा नाही, तर असे लोक या लोकांच्या कचाड्यात सापडतात आणि मग यांची दिशाभूल केली जाते, यांचा मिसयूज होतो आणि मग नंतर हेच यांच्या गुरूंचे पुतळे जाळतात भविष्यामध्ये. एक दिवस त्यांची व्यासपूजा करत होते, आता पुतळे जाळतात. तर अशी परिस्थिती आहे कलियुगामध्ये. आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांकडे सर्व उपनिषदे अप्रत्यक्षरित्या लक्ष वेधतात, परंतु सर्व उपनिषदांचे सार असलेली भगवद्गीता सरळ त्यांच्याकडेच अंगुली निर्देश करते. म्हणून भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतातून श्रीकृष्णांचे यथारूप श्रवण करावे. तसे केल्याने आपले मन सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्ध होते. श्रीमद भागवतात 1.2.17 मध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या लीला श्रवणाने भक्त भगवंतांचे लक्ष वेधून घेतो. शृण्वतां सुखतां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनम हृदयंतस्थे भद्राणी विधुनोती सुरुत्सता. तर भगवंतांच्या लीला श्रवणाबद्दल प्रभुपाद बोलतात की
अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत भाषणामध्ये प्रवचनामध्ये बोलून काही लोकांचं कल्याण होणार नाही. भगवान श्रीकृष्णांचं लीलांचं श्रवण जर लोकांनी केलं, भले त्यांना समजू दे नाही तर नाही समजू दे, ही लीला भगवंतांची कथा इतकी पवित्र आहे की त्या लोकांच्या कर्णामध्ये जेव्हा प्रवेश होईल, प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानाम भाव सर्व, त्यांच्या हृदयातला जो कल्मश आहे नष्ट प्रायेषु अभद्रेषु, हळूहळू त्यांचं हृदय शुद्ध होईल फक्त लीला श्रवण केल्याने. तर ही गोष्ट फक्त एका गोष्टीवर आधारित आहे, ज्यांच्याच हृदयामध्ये असं परिवर्तन पॉसिबल आहे, ज्यांनी थोडी रिसिव्ह करण्याची भावना ठेवलेली, फक्त स्वीकार करण्याची भावना ठेवा. एखादा शुद्ध भक्त प्रवचन करतो ना, तर बसा, नित्यनेमाने श्रवण करा. हळूहळू कालांतराने असं परिवर्तन दिसेल की खरोखर भागवतम मधलं ज्या गोष्टी आहेत त्या सत्य आहेत. फक्त रिसिव्ह करण्याची जर इच्छा असेल तर अग्नी कधी प्रज्वलित होऊ शकतो? ओले जे लाकडं आहेत जंगलामधून तोडून आणलेले ओले लाकडं, ते अग्नी प्रज्वलित करण्यासाठी सक्षम नाही. तर लाकडाने एक पाऊल पुढे यायला पाहिजे, कमीत कमी स्वतःला सुकवलं पाहिजे तर अग्नी चांगला प्रज्वलित होईल, है ना. तशा प्रकारे रिसिव्ह करण्याची, स्वीकार करण्याची थोडीशी एक इच्छा असेल तर बाकी सगळं काम भगवंत करतात. जसं आपण जप करण्यासाठी बसतो, चॅन्टिंग करताना भगवंत नामरुची देण्यासाठी आपल्याला तयार आहेत. आपण कमीत कमी जागा राहायला पाहिजे. म्हणजे आपण झोपतो जपामध्ये, ते झोपणं जे आपण झोपण्यापासून परावृत्त होऊन कमीत कमी आपण जर जागे राहिलो तर भगवंताचं नाम श्रवण करत करत ती नामरुची भगवंत घेण्यासाठी तयार आहे. तर आपल्याकडून एक पाऊल भगवंतांकडे जर आपण टाकलं तर भगवंत आपल्याला नक्की हेल्प करतात. तसं हे श्रवणाचं बद्दल प्रभुपाद सांगतात. प्रत्येकाच्या हृदयात स्थित भगवंत त्या भक्ताला योग्य मार्गदर्शन करून मदत करतात. भगवद्गीता ही 10.10 मध्ये पुढील शब्दात याची पुष्टी करते. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. भगवंतांच्या आंतरिक मार्गदर्शनामुळे भक्ताच्या हृदयातील रज तम गुणांपासून उत्पन्न झालेले सर्व अभद्र नष्ट होतात. अभक्त नेहमीच रजतम गुणांच्या प्रभावाखाली असतात. रजोगुणी मनुष्य भौतिक लालसेपासून मुक्त होऊ शकत नाही आणि तमोगुणी मनुष्य तो कोण आहे किंवा भगवंत कोण आहेत ते जाणत नाही. म्हणून रज किंवा तमगुणांचा प्रभाव असताना आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यताच नसते. मग भले ते धार्मिकपणाचे कितीही सोंग आणतो. भगवत कृपेने भक्त हा रज आणि गुणांपासून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे एक भक्त पूर्ण ब्राह्मणत्वाचे लक्षण अर्थात सत्वगुणाची प्राप्ती करतो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने भक्तियोगाच्या मार्गाचे अनुसरण केले तर कोणीही ब्राह्मण होऊ शकतो. श्रीमद भागवतातही 2.4.12 मध्ये म्हटले आहे. या श्रवणाचं परिणाम प्रभुपाद या ठिकाणी भागवतमचा एक श्लोक सांगतात की श्रवण केल्याने कोणकोणत्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. या ठिकाणी प्रभुपाद हा भागवतमचा श्लोक सांगतात आणि इस्कॉन आंदोलन आज याला साक्षी आहे. किरात हुनींद्र पुलिंद पुलकशा अबीर शंभा यवनाथ सादया यन्नेच पापा यदपाश्रयाश्रया शुद्धिंती तस्मै प्रभ विष्णवे नमः. तर किरात हुनींद्र पुलिंद पुलकशा हे अतिशय नीच कुळातली ही लोक आहेत. कुत्र्याचं मांस खाणारे हे पूर्वीच्या काळातले हे शब्दप्रयोग आहेत. आजच्या भाषेमध्ये चायनीज जे लोक आहेत, काय खातात ते लोक काय खात नाहीत असं म्हणा. ते लोक जे दिसेल ते सगळं खातात, जे दिसेल सगळं खातात. ओके, तर असे लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे हे भागवत सांगतं आणि प्रत्यक्ष प्रमाण आज आपण पाहतो की नाही किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले. तर ही भागवतमची वाणी शुद्ध आहे. नीच कुळात जन्मलेली कोणतीही व्यक्ती भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध होऊ शकते, कारण भगवंतांचे सामर्थ्य अद्वितीय आहे. ब्राह्मणत्वाचे गुण संपादन केल्यावर मनुष्य सुखी होतो व भगवत भक्तीकरिता उत्साहित होतो. भगवत विज्ञान त्याच्या समोर आपोआप प्रकट होते. ते प्रकट झाल्यावर तो हळूहळू भौतिकासक्तीतून मुक्त होत जातो व त्याचे संशयखोर मन भगवत कृपेने स्फटिकासारखे स्वच्छ होते. ही अवस्था प्राप्त होताच तो मुक्त होऊन पदोपदी भगवंतांचे दर्शन करू शकतो. या मंत्रानुसार संभवची ही पूर्णावस्था होय. ही आहे संभव, म्हणजे संभवात म्हणजे भगवंताची पूजा ही एक अधिकृत विधी आहे. भगवंताची पूजा सोडून जे असंभवात आहेत
ती असंभवाचं जे फळ आहे वेगळा परिणाम देतं, आणि संभवाचं जे परिणाम आहे, संबोधीचा जो परिणाम आहे, हा परिणाम साक्षात भगवंतांना प्राप्त करून देतो. ओके, हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की. समजलं या श्लोकाचा अर्थ?